विद्यार्थी मित्रांनो, आणि पाचवी नवोदयला यावर्षी आहे ना 2026-27 साली EVS हा विषय आलेला आहे, इन्व्हायरमेंट स्टडी आहे ना. आणि हा विषय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 20 प्रश्न 25 गुण आहे ना, 20 प्रश्न 25 गुण येणार आहेत बाळा. हा प्रश्न म्हणजे यावर्षी महत्त्वाची भूमिका आहे ना. जर यावर्षी तुला आहे ना 22.5 पावणे ह्याच्या EVS मध्ये जर 22.5 गुण मिळाले आहे ना, तर 22.5 पावणे 24 गुण मिळाले, तो नंबर फिक्सच, विषय येत नाही. ठीक आहे. जर किती म्हणालो 22.5 किंवा पावणे 24 आहे ना. आणि EVSचा भाग आहे बाळा. EVS मध्ये महत्त्वाचे प्रश्न म्हणजे काय, भरपूर महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये जे टॉपिक दिले त्या टॉपिकवर विशेष लक्ष द्यायचे आपल्याला आहे ना. उगाच आपलं काही पण करून नाही जमणार. तर सगळ्यांनी ज्या मेन प्रॉस्पेक्टमध्ये जे टॉपिक दिलेत त्याला धरूनच चालायचं. ठीक आहे. आणि नक्की आतापासून अभ्यास सुरू करा. तुम्हाला नसता वाटण तुम्हाला आज नाही तर उद्या करू, ते EVS काय पाठांतर करायचं आहे, बकळ वाचायचं, त्याला काय कधी पण करता येईल. परंतु तसं जमणार नाही दिदे. आतापासून केलं तर तुला होणार, कारण मराठीला पण तुम्ही तसेच करतात. ठीक आहे. असं करून जमणार नाही. तुम्ही म्हणले सर 5वी नवोदयची आम्हाला EVSची बॅच, सगळी बॅच नवोदयची, मराठी, गणित, बुद्धिमत्ता चाचणीची बॅच जॉईन करायची, मग काय करावं. तर बाळा याच्यासाठी आपली प्ले स्टोअरवर नवोदय गुरु ॲप डाउनलोड कर. ठीक आहे. नवोदय गुरु ॲप डाउनलोड करा. आतापर्यंत 107 विद्यार्थी नवोदय पात्र आहेत, तसेच 162 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहेत. लाईव्ह बॅच, रेकॉर्डेड बॅच, PDF टेस्ट सिरीज संपूर्ण कोर्सची फीस ॲपमध्ये आहे. रात्री 8:45 ते 9:15 बॅच आहे ना. किंवा खाली नंबर जे दिला आहे त्याच्यात 4 विषय असतील आहे ना. आताच बॅच सुरू झालेली आहे. खाली नंबरवर कॉन्टॅक्ट कर किंवा व्हॉट्सअप कर. ठीक आहे. तुम्ही म्हणले सर या बॅचची फीस किती आहे, ठीक आहे, पूर्ण कोर्सची नवोदयच्या परीक्षेपर्यंत. तर मी म्हणलं नवोदयची नवीन बॅच, नवीन अभ्यासक्रमानुसार बॅच सुरू झालेली या माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि या कोर्सची पूर्ण फीस, पूर्ण कोर्स तुम्हाला 2,000 रुपयात मिळेल आहे ना. तर बुद्धिमत्ता चाचणी, परिसर अभ्यास, गणित, मराठी हे 4 विषय त्याच्यात शिकवले जाणार. चला बघूयात परिसर अभ्यास. तर पहिला प्रश्न, पचन संस्थेची सुरुवात कुठून होते? नंबर 1 पोट, नंबर 2 आतडे, लहान आतडे, तोंड, अन्ननलिका. आता पचन संस्था, पचन आहे ना रे, सुरुवात म्हणते ते. पचन कुठं होते नाही, सुरुवात कुठून होते? तर तोंडातूनच होते का नाही. ह्या लगे आपण आधी चावावं लागते, गच्च. तोंड महत्त्वाचं आहे का नाही. तोंडातूनच सगळं, मग सुरुवात ते म्हणते. सुरुवात कुठून होती आहे का नाही. सुरुवात तर तोंडाद्वारेच होणार. अन्नातील कर्बोदकांचे पचन प्रामुख्याने कुठे सुरू होते? अन्नातील कर्बोदकांचं पचन आहे ना, कर्बोदक या घटकाचे पचन कुठं होते? तर मग तुम्ही म्हणले सर याचं पण तोंडातच होणार. बरोबर आहे. इकडं बघा, पहिला प्रश्न काय आहे की बाबा पचन संस्थेची सुरुवात आणि कर्बोदकांचं पचन आहे ना हे तोंडाद्वारेच होते आहे ना. पचन संस्थाची सुरुवात आपण जेव्हा खातात तेव्हा रट चावतात, तोंडातूनच होते. आणि कर्बोदकांचं पचन प्रामुख्याने सुरू कुठं होते? तर तोंडातूनच होते. बरोबर आहे. जे काही सगळे घटक जाणार आहेत ते तोंडाद्वारेच पहिल्यांदा जाणार आहेत. त्याच्यानंतर बघा, जठरामध्ये कोणते ॲसिड असतं जे अन्न पचण्यास मदत करते आहे ना. जठरामध्ये आता ते ॲसिड माहीत पाहिजे आपला, हायड्रोक्लोरिक आम्ल. ठीक आहे. हायड्रोक्लोरिक आम्ल जठरामध्ये कोणतं ॲसिड असते जे अन्न पचण्यास आपल्याला काय करते, मदत करते. पित्त कुठं तयार होते? पित्त बाईल आहे ना. तर लिव्हरमध्ये तयार होते. पित्त कुठं तयार होते? लिव्हर आहे ना. तुम्ही म्हणलं आता आम्हाला लय पित्त एखाद्या वेळेस ऐकत असताना आहे ना रे, पित्त झालं आहे ना रे, यकृतात तयार होते. यकृत, लिव्हर, त्याला काय म्हणायचं? लिव्हर. पचलेल्या अन्नातील पोषक तत्वांचं ॲब्झॉर्प्शन आहे ना. पचलेलं जे आपलं अन्न आहे, आपण जे खातात, अन्न तोंडाद्वारे सुरुवात होते आणि नंतर पोटात जाते आहे ना. आणि नंतर मग सगळं पचलेलं अन्न आहे त्याच्यातलं चांगले पोषक तत्व येतं. ते तर चांगले पोषक तत्व कुठं जातात? तर लहान आतड्यामध्ये जातात. कुठं जातात? लहान आतड्यामध्ये. पचलेले पोषक तत्वांचं शोषण कुठं होते? लहान आतड्यात.
बरं, प्रथिनं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोटीन्स. प्रथिनाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्रोटीन्स. हा काही काही शरीराला महत्त्वाचे घटक असतात प्रोटीन्स, आहे ना. प्रोटीन्स हा घटक प्रथिनांचं पचन म्हणजे प्रोटीन्सचं पचन कुठं होते? तर जठरामध्ये होते. ठीक आहे. त्याच्याविषयी आपण काय करू तर वाटलंच तर प्रथिनांचा एखाद्या दिवशी टॉपिक सगळा म्हणजे टॉपिकच घेऊ. तोंड, जठर, लहान आतडे, मोठे आतडे. ठीक आहे, जेणेकरून सगळं कळलं. अन्नाचे तोंडापासून जठरापर्यंत वहन करणारी नळी. आता अन्न खातात आपण, तोंडापासून सुरुवात होती, जठरापर्यंत जाते आणि जी नळी असते तिला म्हणतात अन्ननलिका. अन्नापासून जठरापर्यंत वाहन आपलं जे काही खाल्लेलं सगळं जे खाल्लेलं जातं नेती आहे त्याला अन्ननलिका म्हणतात. काय म्हणतात बाळ्या? अन्ननलिका. त्याच्यानंतर बघा स्वादुपिंड. कोणता पिंड? स्वादुपिंड. आणि स्वादुपिंड म्हणजे त्याला पॅनक्रीज म्हणतात. पॅनक्रीजमधून कोणते पाचक स्राव किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम बाहेर पडतात? तुम्ही म्हणले सर पेप्सी. म्हणलं यस. स्वादुपिंड, पॅनक्रियाज. थोडे किचकट प्रश्न येतात आणि 1-2 प्रश्न येणारच हे. स्वादुपिंडातून कोणते पाचक स्राव बाहेर पडतात? तर पेप्सिन. हे करणंच आहे आपला पेप्सिन नावाचा आहे ना पाचक स्राव बाहेर पडतो. पेप्सिन रे. मोठ्या आतड्याचं मुख्य कार्य काय आहे ना? आपण एक व्हिडिओ बनवूत मोठे आतडे, लहान आतडे, जठर, यकृत आहे ना, म्हणजे जेणेकरून तुला सगळंच कळलं. मोठ्या आतड्याचं मुख्य किंवा आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये सुद्धा घेऊयात. ठीक आहे, सगळा भाग होईल. मोठ्या आतड्याचं मुख्य कार्य काय? म्हणले सर लहान आतडे, मोठे आतडे आहे ना पाण्याचं शोषण करतात. मोठे आतडे पाण्याचं शोषण करतात. आणि बघा पचलेलं जे अन्न आहे, मगाशी का आपण प्रश्न बघितला, पचलेल्या अन्नातील जे पोषक तत्व आहेत चांगले घटक त्याचं शोषण प्रामुख्यानं लहान आतड्यात होते. आणि मोठ्या आतड्याचं कार्य आहे बाबा पाण्याचं शोषण करणे. 10वा प्रश्न बघ. पचन क्रियेत चर्वण ही प्रक्रिया कोणत्या अवयवात होते? चर्वण म्हणजे चावणे. आता चावतात आपण, चर्वण म्हणजे चेविंग. चर्वण म्हणजे चावणे, तोंडाद्वारे चावतात का नाही? कचा चावतात कुठून? चर्वण म्हणजे चावणे तोंडानं. त्याच्यानंतरचा प्रश्न बघ बाळा. यकृत, लिव्हर. यकृताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? LIVER, लिव्हर. हे मानवी शरीरातील यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. इंग्लिशमध्ये ग्लँड्स म्हणतात. तिचं यकृताचं मुख्य कार्य मगाशीच आपण बघितलं, पित्त तयार होते यकृतामध्ये. पित्त आपण म्हणतात ना मला पित्त झालं, ते यकृतामध्ये तयार होते. मानवी परीक्षेत प्रश्न येते, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत. यकृत आणि यकृताचं कार्य कोणतं? तर पित्त तयार करते ते. बरं. आणि त्या यकृतालाच मानवी शरीराची प्रयोगशाळासुद्धा म्हणतात. बरोबर आहे. हां, बघा इथं कोणत्या अवयवाला शरीराची रासायनिक प्रयोगशाळा असं म्हणतात? बघा म्हणलं ना, शरीराची रासायनिक प्रयोगशाळा कोणाला म्हणतात? तर यकृताला म्हणतात. वागो हो, यकृताला काय म्हणतात? बघा 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत. आहे ना रे. लिव्हर. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. त्याच्यानंतर तिचं मुख्य कार्य काय? पित्त तयार करणे. आणि तिला शरीराची रासायनिक प्रयोगशाळासुद्धा म्हणतात. अन्नातील जे स्निग्ध पदार्थ आहेत, जे की फॅट्स म्हणतात त्याला, आणि फॅट्सचं पचन कोणत्या एन्झाईममुळं सुरू होते आहे ना? त्याला हे प्रश्न लक्षात ठेवा. फॅट्स आहे ना चं पचन लायपेज या एन्झाईममुळे तयार होते आहे ना. लायपेज. पचन संस्थेतील कोणत्या अवयवात फिली नावाची छोटी बोटे असतात जी शोषण क्षेत्र वाढवतात? हे लहान आतडे. आपण जे खातात ते पचन शोषण करण्यात चांगलं पोषक तत्वाचं शोषण कोण करते? लहान आतडे करतात. आणि व्हिली नावाची छोटे बोटं असतात लहान आतड्यामध्ये असतात व्हिली. मोठ्या आतड्याचं कार्य काय? पाण्याचं शोषण करणे. मोठ्या आतड्याचं कार्य काय? आणि प्रथिनांचं पचन कुठं होते? जठरामध्ये. ठीक आहे. प्रथिनं, प्रोटीन्स जठर आहे ना. पचलेले जे अन्नातील पोषक तत्वांचं शोषण लहान आतड्यात होते. बरोबर आहे. वागो हो. अन्नातील स्निग्ध पदार्थांचं लायपेज आलं मगाचं उत्तर. चला.
आणि छोट्या लहान आतड्याबद्दल अजून फिली नावाची छोटे बोटं असतात, लहान आतड्यामध्ये असतात. त्याच्यानंतर बघा पेरिस्टिलिसिस. ही क्रिया पचन संस्थेच्या कोणत्या भागात घडते? पेरिस्टिलिसिस. आता फक्त एक वाक्य सांगतो. फक्त म्हणलं की चूक असते, 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 फक्त म्हणलं की मग अन्ननलिका आणि लहान आतडे किंवा आतडेस. अन्नातील विषारी घटक असतात आहे ना, अन्नातील जे विषारी घटक असतात ते निष्क्रिय करण्याचं कार्य, जे विषारी घटक असतात ते काढून टाकण्याचं कार्यसुद्धा लिव्हर करते आहे ना. म्हणून मानवी शरीरातील रासायनिक प्रयोगशाळा आहे ना, लॅबॉरेटरी म्हणतात यकृताला आहे ना. यकृत हे आपल्या शरीरातलं महत्त्वाचा अवयव आहे ना, लिव्हर आहे ना रे. आणि लिव्हर म्हणतात ना एक रासायनिक प्रयोगशाळाच आहे. अन्नातील विषारी आपण जे खातात त्याच्यातले विषारी घटक असतात ते काढून टाकण्याचं काम लिव्हर करते. म्हणून लिव्हरला आहे ना मानवी शरीरातील एक रासायनिक प्रयोगशाळा म्हणतात. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर लिव्हर बाळा आहे ना. त्याच्यानंतर बघा ग्रहणी हा कोणत्या अवयवाचा भाग आहे? तुम्ही म्हणले सर हे नवीनच आहे. नाही ना, डोडोन यांना मी म्हणलं सर, म्हणले सर नवीनच ऐकलं आहे. आणि ग्रहणी लहान आतड्यामध्ये असते. ग्रहणी झालं. अजून एक म्हणलं तुला, ग्रहणी आणि हिली हे दोन घटक लक्षात ठेवा. ग्रहणी आणि हिली. ग्रहणी लहान आतड्यात असतात. लाळेतील म्हणजे लाळेला सलायवा म्हणतात, थलायवा नाही. थलायवा लुंगी डान्स टिंग, थलायवा लुंगी डान्स लुंगी डान्स म्हणलं चोप आहे ना. सलायवा आहे ते, थलायवा नाही. लाळेतील सलायवामधील कोणतं एन्झाईम स्टार्चचं पचन करते? लाळ म्हणलं की आहे ना रे टायलिन आलं आहे ना रे. लाळेतील कोणते एन्झाईम स्टार्चचं पचन करते? तर स्टायलिन नावाचं एन्झाईम असते. हो पचन संस्थेतील लास्ट बटवन प्रश्न. कोणत्या अवयवाला अन्नाचा तात्पुरता साठा म्हणून ओळखलं जाते आहे ना? अन्नाचा तात्पुरता साठा आहे ना, तर जठरामध्ये अन्नाचा तात्पुरता साठा होते आहे ना. पचन संस्थेमधील कोणत्या अवयवाला अन्नाचा तात्पुरता साठा म्हणतात? तर जठर मामा. कोणते मामा? जठर मामा. आणि शेवटचा प्रश्न बाळा, पित्त कशाच्या पचनास मदत करते? स्निग्ध पदार्थ आहे ना. पित्त आहे ना, स्निग्ध पदार्थ म्हणजे जे फॅट्स असतात, फॅट्स आपण जे तेलकट पदार्थ खातात ज्यानं आपलं ढेरी वाढते, वजन वाढते, जे पित्त कशाच्या पचनास मदत करते? जे काही असे खाल्लेले आपण हे असतात ना फॅट्सवाले पदार्थ, तळलेले पदार्थ आहे ना, कशाच्या पचनास मदत करते? तर स्निग्ध पदार्थाच्या. पित्त कशाच्या पचनास मदत करते? स्निग्ध पदार्थाच्या. आणि बाळहो असा हा महत्त्वाचा पेपर, असे महत्त्वाचे प्रश्न आहे ना. तुम्हाला 20 पैकी आहे ना किती प्रश्न येतील आहे ना? 20 पैकी हे या पेपरमधले किती प्रश्न आले असते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसंच आहे ना 5वी नवोदयची आपली बॅच सुरू आहे संध्याकाळी 7:45 वाजता. नवोदय गुरु ॲप डाउनलोड कर, ॲपमधूनच फीस भर आहे ना रे. किंवा या नंबरवर माझ्या कॉन्टॅक्ट कर, या नंबरवर सुद्धा ॲडमिशन करू शकतोस. आणि नंतर व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जातं आहे. बॅच नवोदय गुरु ॲपवर आणि झूम ॲपवर आहे ना, दोन्हीपैकी एक ॲप असलं तरी जमतं आहे तुझ्याकडं. ठीक आहे, दररोज रात्री 7:45ला बॅच आहे. ठीक आहे, या नंबरवर ज्यांना बॅच जॉईन करायची खाली नंबर दिला आहे माझा, याच्यावर कॉन्टॅक्ट करा. फोन नाही उचलला तर व्हॉट्सअप करा. ठीक आहे बाळा, आजचा हा व्हिडिओ थोडासा समजला असेल अशी मी तुला आशा करतो, अपेक्षा करतो. सगळ्यांना हा व्हिडिओ थोडा समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आजच्या दिवशी दादा ताई इथंच थांबतो. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे दीदी, संध्याकाळी भेटूयात 7:45 वाजता.